मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीमध्ये जायचे। सत्तेत सहभागी होताना दादांच्या शहांसोबत 10 बैठका, पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजितदादांची माहिती। महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागलंय। अजितदादा आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकीवरून राऊतांचा टोला। सरकार नीट सुरू असताना शिळ्याकडीला ऊत देण्याचं काही कारण नाही। अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित, आम्ही सन्मानजनक जागा लढणार, अजित पवारांची माहिती। महायुतीत अजित पवारांना 20 ते 22 जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर। माझ्याकडे समित सोबतच्या भेटीचे व्हिडिओ। अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती। अनिल देशमुखांनी बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांनी मदत करण्याची विनंती केली, याच्याशी फडणवीसांचा संबंध नाही, समित कदम यांची प्रतिक्रिया। देशमुख खोटे नरेटिव्ह सेट करतायत, देशमुखांनी पुरावे दिल्यावर माझ्याकडे क्लिप्स उघड करेन, फडणवीसांची टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया। वैद्यकीय कारणांसाठी मिळालेला जामीन रद्द करून देशमुखांना पुन्हा तुरुंगात टाकावा, भाजप आमदार परिणय फुके यांची माहिती। अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहित आहेत, जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आत्ताच का बोलतायत, संजय शिरसाट यांचा सवाल। राज ठाकरेंकडून पुण्यातील निंबजनगरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी, सरकारनं नुकसान भरून दिलं पाहिजे, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। पुण्यात मनसे 8 विधानसभा लढणार, हडपसरमध्ये मनसेचा आमदार होईल, मनसेच्या साईनाथ बाबर यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अजित पवार गटाचा आमदार चेतन तुपे शरद पवारांसोबत व्यासपीठावर, हा राजकीय कार्यक्रम नसल्याची तुपेंची प्रतिक्रिया। प्रतिनिधींना एखादी गोष्ट मान्य असते पण जरांगेंना मान्य नसते, त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला जरांगेंनी यावं, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर आम्ही नाही, सरकार भूमिका बदलतं, जरांगेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर। ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारतानं पदकाचं खातं उघडलं, नेमबाजीत भारताच्या 22 वर्षीय मनू भाकरला कांस्य पदक, 221.7 गुणांचं मनू भाकरने कांस्य पदकावर नाव कोरलं। चंद्रपूरमधील झरपट नदीला पूर, पुराच्या पाण्यात कार वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद, सुदैवानं कारमधील दोघांचाही जीव वाचला। नागपुरातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला, ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती, वाहून गेलेल्या ट्रकचा शोध सुरू। पुण्यातील पानशेत धरण 95% भरलं, धरणातून मुठा नदीत 4480 क्युसेकनं विसर्ग सुरू, जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा।